मूर्ख आहेत त्या आणि खोटं बोलत आहेत. त्या खोटं बोलत आहेत. मुळातच त्या पदावर त्यांनी मिनिटभरही राहू नये. त्यांच्यात थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल. महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षांचं काम काय आहे की महिलांवरील अत्याचारासंदर्भात आवाज उठवणं, अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर कारवाई करणं. पण ते बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांचे जर कोणी पाय धुत असेल, मंत्री त्यांच्या चरणाशी बसत असतील, तर त्या महिला आयोगाच्या अध्यक्षांना आणि संबंधित मंत्र्यांना गृहमंत्री फडणवीस पदावर कसं काय ठेवू शकतात? त्यांना जर देवेंद्र फडणवीसांना थोडी जरी नैतिक चाड असेल आणि कायद्याची चाड असेल, तर ज्या मंत्र्यांचे आणि संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींचे संबंध तिथे उघड होत आहेत, आधी त्यांना पदावरून दूर करावं, चौकशी समिती नेमावी ताबडतोब, आणि जोपर्यंत जे निकाल लागत नाही तोपर्यंत सत्तेपासून दूर ठेवावं. त्या महाराजाला कोण जो आहे म्हणतात, कोणी तो भोंदू बाबा, त्याला वाचवण्यासाठी सरकारमधले अनेक लोक प्रयत्न करत आहेत. एक लक्षात घ्या, सगळ्यात आधी महिला आयोगाच्या अध्यक्षांना पाय उतार केलं पाहिजे ताबडतोब. महिला आयोगाच्या अध्यक्ष असून महिला शोषण करणाऱ्या आरोपांच्या हाय प्रोफाईल बाबांच्या संस्थांच्या संचालक आहेत. पाय धुताना बघताय, काय ही अवस्था काय? नाही, महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला कलंक लावणारा हा प्रकार आहे. महाराष्ट्र आपण शाहू, फुले, आंबेडकर, प्रबोधनकार, ठाकरे, बरं, अशा महान पुरोगामी व्यक्तिमत्वांची नावं आपण घेतो. महाराष्ट्र हा कायम ढोंग आणि अंधश्रद्धा याविरुद्ध लढणारा हा महाराष्ट्र आहे. ढोंग आणि अंधश्रद्धा म्हणून देशातलं हे पहिलं राज्य आहे ज्याने अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा केला. पण तुमच्या राज्याचे मंत्रीच सत्तेत टिकण्यासाठी, आपली पापं झाकण्यासाठी अशा प्रकारे अंधश्रद्धेचा वापर करून दबावाचं राजकारण करणार असतील, तर मला वाटतं की हे गृहमंत्रालयाचं काम आहे की संबंधित, आणि स्वतः मुख्यमंत्री आहेत त्यांनी ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे अशा लोकांना. सर, एखाद्या महिलेवरती अत्याचार झाला की महिला आयोगाकडे न्याय मागायला जाते. इथं महिलांवरती अत्याचार झालाय आणि त्या काय त्यांना न्याय नाही, असं या ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती आतापर्यंत अशा प्रकारचे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आरोप झालेले आहेत, त्या वादग्रस्त आहेत. त्यांना कोण आणि का वाचवत आहे हे आता मला फार कोडं पडलेलं आहे. त्यांना कोण आणि का, कशासाठी वाचवत आहे, का वाचवलं जात आहे? आज पाडव्यासारखा दिवस आहे, मराठी नववर्ष आहे, शुभ दिवस आहे, आणि संबंधित ज्याला अटक झाली आहे तो भोंदू बाबांनी अनेक महिलांवर अत्याचार केले, बलात्कार केले, शोषण केलं आहे. त्या सर्व मराठी महिला आहेत अशी माझ्याकडे माहिती आहे. आणि तुम्ही त्यांच्या पायाचं तीर्थ प्राशन करण्यासाठी, पाद्यपूजन करण्यासाठी महाराष्ट्राचे मंत्री तिथे जातात, महिला आयोगाच्या तिथे प्रमुख जातात, आमदार जातात, सत्ताधारी पक्षाचे खासदार जातात. हे अत्यंत घृणास्पद आणि किळसवाणं कृत्य महाराष्ट्रात घडत असताना या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री तोंड, डोळे आणि कान बंद करून बसले आहेत. हे या राज्याचं दुर्दैव आहे. रुपाली चाकणकर ट्विट करून म्हणतात, कॅप्टन खराट यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल मला काहीच कल्पना नाही. असं कसं होऊ शकतं? मूर्ख आहेत त्या आणि खोटं बोलत आहेत. त्या खोटं बोलत आहेत. मुळातच त्या पदावर त्यांनी मिनिटभरही राहू नये. त्यांच्यात थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल, तर यात वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न येतो कुठे? ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी गेल्या काही काळापासून चर्चेला येत होत्या. शेवटी एका महिलेनं असह्य होऊन तक्रार केली नाशिकमध्ये. पण अशा प्रकारे तिथे काहीतरी चाललेलं आहे बंद दाराआड. महिलांचे हुंदके ऐकायला येत होते अनेक ठिकाणी. तुमचं काम आहे आणि तुम्ही दबाव आणून अनेकांना तक्रारी दाखल करण्यापासून रोखल्याची प्रकरणं समोर आलेली आहेत.